आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। गोरक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं। मिलिंद एकबोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। एकबोटे यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। याप्रसंगी कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे, मनोज नायर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाधिकारी जगन्नाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आजचं निषेध आंदोलन करत आहोत। एक व्यक्ती आहेत मिलिंद एकबोटे यांनी अर्वाच्य अशी अजितदादांबद्दल वाक्य व्यक्त केलं, त्याचा आम्ही निषेध करत आहोत। आमचा पक्ष अजितदादा आणि आपलं महाराष्ट्रातला प्रत्येक पुत्र हा गोरक्षणासाठी कटिबद्ध आहे, याचा आम्ही पुनरुच्चार करतो। आणि अजितदादांनी नेमकं त्या मिलिंद एकबोटेंपेक्षाही जास्त सरस असं काम आपल्या गोरक्षणासाठी केलंय आजपर्यंत आणि ते करत राहतील, याच्यात कोणाचाही मनात दुमत असायची गरज नाहीये। आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय खालच्या जातीचं असं हे व्यक्त केलं आहे वाक्य, याचा आम्ही निषेध करतो। मी त्यांना जाहीर अशी मागणी आमची आहे की त्यांनी देशाची आपली अजितदादांची जाहीर अशी माफी मागावी, पक्षाची माफी मागावी। त्यांच्याकडून हे झालं व्यक्त हे अतिशय नीच पातळीचं झालंय, याचा आम्ही निषेध करतो। कल्याण पूर्व 142 राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी ह्या सर्वांचा आमच्या पक्षाच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। जर यांनी आमच्या पक्षाची किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा यांची माफी मागितली नाही तरी आम्ही आज हे सौम्य असं आंदोलन करतोय, पण आम्ही अतिशय उग्र असं आंदोलन यापुढे घेऊ आणि त्याची जबाबदारी ही मिलिंद एकबोटेंची असणार आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।